आता आपण सीन करता बरं. एक 15 मिनिटात लाईट तयार होते तुम्हाला बोलतो. ओके. आणि हा सर बाहेर तुमची कोणीतरी वाट बघते, पाठवून देऊ का मी? दे पाठवून दे. नमस्कार सर. हा नमस्कार नमस्कार. सर मी चंद्रमणी पानपट. हां मी इथं आलो होतो, मला कळलं की तुम्ही इथं आहात म्हणून आलोय सर भेटायला. सर मी तुमचा खूप मोठा फॅन आहे सर. तुमचे भरपूर पिक्चर पाहिलेत मी सर. सर थोडी माहिती हवी होती. कशाबद्दल? ऍक्टिंग. मला तुमच्यासारखं हिरो व्हायचं आहे सर. अरे पण या 5-10 मिनिटात मी तुला काय सांगणार. बरं काय करतोयस? सर स्ट्रगल. पण कुठे? ते मला फिल्म मध्ये काम पाहिजे ना. काय शिकलायस? 14वी पर्यंत शिक्षण झाले सर, पण तिथून पुढचं नाही जमलं. गावी बिस्किटाचं दुकान आहे म्हणून तिथंच थांबलो. ते मला ऍक्टिंग करायची होती ना, माझं टॅलेंट जास्त लोकांना दिसायला हवं म्हणून तिथून पुढचं शिक्षण नाही जमलं सर. तुझ्यात टॅलेंट आहे असं तुला कधी कळलं? सर आमच्या गावचे लोक म्हणायचे तू लय भारी ऍक्टिंग करतीस, जा जरा सिनेमात का होते का बघ जा. मग मला कळलं की माझ्यात टॅलेंट आहे. बर म्हणजे आता तुला ऍक्टिंग येणार. कुणाकडे शिकलायस ऍक्टिंग? शिकायला कशाला पाहिजे सर, ते माझ्यात नॅचरलच आहे. नॅचरल आहे, स्ट्रगलर आहेस. गुड. हे बघ तू माझा 5-10 मिनिटाचा वेळ मागितलायस, मी तुला नाव उमेद नाही करणार. पण काय की तुझ्यासारखी बरीच मुलं मुली माझ्याकडे सल्ला मागण्यासाठी येतात. अरे पण मी कुणाला सल्ला देतोय हे तरी मला कळायला हवं. म्हणून विचारले. सर मी 2 वर्ष झालं स्ट्रगल करतोय. 170 ऑडिशन दिल्यात मी सर. मग किती मध्ये सिलेक्शन झालं? नाही सर, सांगतो कळवतो असेच म्हणतात सगळे. असं का? काय सर वशिले पाहिजे हो, दुसरं काय. वशिलेबाजी. अरे मग तुषार कपूर, अभिषेक बच्चन, उदय चोप्रा यांचा तर खूप मोठा वशीला आहे. ते तर सुपरस्टार व्हायला हवेत, बरोबर ना? वशिला बिशिला काही नसतं रे. आणि जरी वशिला असला ना तरी आपल्याला तिथे सिद्ध करावं लागतं. असो, ऑडिशन सोडून आणखीन काय केलंस? म्हणजे सर? अरे म्हणजे नाटक, एकांकिका, राज्य नाट्य स्पर्धा. नाटक कशाला करायला पाहिजे सर, त्यात वेळ वाया जातो. आपल्याला हिरो व्हायचा आहे बस. हेच 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 चुकतं बघा तुमच्या लोकांचं. तुम्ही अशा भ्रामक कल्पना घेऊन या क्षेत्रात येता. मला शाहरुख व्हायचा आहे, मला ऋतिक व्हायचा आहे. पहिले त्या भ्रामक कल्पना आहेत ना त्या डोक्यातून काढून टाका. ऍक्टिंग म्हणजे काय माहिती आहे तुला? ऍक्टिंग इज आर्ट ऑफ मेक पीपल बिलीव्ह. लोकांचा विश्वास बसला पाहिजे अशा रीतीने जे ऍक्टिंग केलं जातं की ज्यामध्ये ऍक्टिंग नसतं. टू ऍक्ट इज रॉंग. टू ऍक्ट टू बिलीव्ह इज करेक्ट. टू मेक पीपल बिलीव्ह त्याआधी स्वतःबद्दल खात्री असली पाहिजे. पण संधी मिळाली. अरे मित्रा, संधी बिंदी काही नसतं रे. संधी निर्माण करावी लागते, त्याआधी तयारी करावी लागते, अभ्यास करावा लागतो. आणि तू मगाशी म्हणालास ना नाटकात वेळ वाया जातो. खऱ्या अर्थानं नाटकातच कलाकार घडतो, तिथेच त्याची मशागत होते. अरे गेली 20 वर्षे मी नाटकात भूमिका करत करतच इथपर्यंत पोहोचलो. अजून बरंच शिकायचं आहे, बरंच काही करायचं आहे. खरं म्हणजे थिएटर नाटक हा पाया आहे. अरे नसरुद्दीन शाह, अनुपम खेर, परेश रावल, ओमपुरी, हिंदी सोड मराठी सांगतो तुला, आपले नाना पाटेकर, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे हे थिएटर नाटक करतच मोठे झाले. तुम्हा मुलांना आता स्ट्रगल खूप सोपा वाटतो. अरे पेशन्स पाहिजे, चिकाटी पाहिजे, हिंमत पाहिजे. अभिनय म्हणजे काय, नाटक म्हणजे काय, किंवा आवाज लावणे, डोळे, चेहरा बोलणे काय माहिती आहे तुला? तुम्ही ना असे गोधडीतून किंवा अंतरुणातून बाहेर पडला ना की मला ऍक्टर व्हायचं आहे असे येतात. एक वेळ डॉक्टर होणं सोपं आहे, इंजिनियर होणं सोपं आहे, पायलट होणं सोपं आहे, पण ऍक्टर होणं सोपं नाही. आता ज्याला सगळं काही येतं ना तोच ऍक्टर बनू शकतो. अरे ऍक्टिंग कला ही सोपी नाही राहिलेली. त्यासाठी परिश्रम हवे, मेहनत हवी. काय आहे पानपट, तुम्हाला जो नेम फेम मणी दिसतो ना हे दुरून डोंगर साजरे. ती एक तपश्चर्या आहे, जाता जाता नाही होत. माझा एवढाच सल्ला आहे की आधी शिका,
खूप काम करा, खूप परिश्रम करा. आई वडिलांच्या जीवावर स्ट्रगल नका करू. स्वतः स्ट्रगल करा आणि स्वतःकडे तिराईतपणे बघायला शिका. काय पानपट, एक चांगला माणूसच चांगला ऍक्टर बनू शकतो. या इंडस्ट्रीचा एक अलिखित नियम आहे. यू कम, यू प्रूव्ह, यू विन, अदरवाइज गो होम. सर सीन रेडी. ओके, ऑल द बेस्ट.